मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख खरोखरच या महाराष्ट्र राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, देशाचे नेते आदरणीय नानासाहेब पटोले आणि देशाचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या त्रिमूर्तींनी ब्रह्मा विष्णू महेश यांनी या महाराष्ट्र राज्यातली महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी लोकसभेची तयारी केली होती त्याला खरोखरच आज मोठं यश आलेलं आहे। त्याचा मला मनापासून अभिमान आणि आनंद वाटतोय। आता केंद्रात सत्ता येण्याबाबत देशाचे नेते राहुलजी गांधी साहेब ते आघाडीत पुन्हा कोणाला घेऊन बहुमत होते का नाही त्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न करतील, विषय तो नाही। परंतु केंद्र सरकारने जे आतापर्यंत कांदा उत्पादक शेतकरी, टमाटा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी या अनेकांवरती जो अन्याय केलेला आहे, अक्षरशः 10 ते 11 महिने कांदा निर्यात बंदी केली, टोमॅटोला 200-250 रुपये किलो भाव आलता, अक्षरशः पुन्हा कांदा टमाटा आयात केला, GST वाढवलेले, अशा अनेक समस्याला माझा कष्टकरी शेतकरी सामोरे जात होता। सर्वसामान्य नागरिक दीनदलितांवरती अन्याय होत होता। मराठा आरक्षणाचं नियोजन नाही, धनगर आरक्षणाचं नियोजन नाही, त्यामुळे सगळ्या वैतागलेल्या महाराष्ट्र राज्यातल्या लोकांनी महाविकास आघाडीला पसंत केलं आणि त्यात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी देशाचे नेते उद्धवसाहेब ठाकरे, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे केंद्रीय माजी गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाच्या कामावरती विश्वास ठेवून जबाबदारीने मी यांना उद्धव साहेबांच्या आणि केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या उपस्थितीत मी सोलापूर येथे 60-70 हजार शेतकरी जनतेच्या शिवसैनिकांच्या साक्षीने मी पाठिंबा जाहीर केला होता। खरोखरच शेतकऱ्यांनी माझ्या कामाचा दाम त्या नूतन खासदार प्रीताई शिंदेंना, नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि बार्शी तालुका आमचा उस्मानाबादला जोडलेला आहे, त्यामुळे बार्शी तालुक्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा परांडा, भूम, उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर या तालुक्यातल्या 7 ते 8 हजार शेतकऱ्यांना मी आर्यन कारखान्याचं बिल मिळवून दिलं होतं। 8 वर्ष प्रयत्न केला होता, त्याची परतफेड या माझ्या शेतकऱ्यांनी मताच्या माध्यमातून ओमराजेंना आशीर्वाद दिला। ही खूप मोठं यश आहे। मला आनंद वाटतोय आपल्या जनहित शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळं कर्तृत्ववान आणि समाजातल्या प्रत्येक समस्येची जाणीव असणारे हे तिन्ही पण खासदार निवडून आलेत, त्याचा मला मनापासून अभिमान वाटतोय। आणि याचा आनंद आम्ही कुरूंमध्ये फटाकड्याची माळ लावून, गुलाल उधळून, आम्ही पेढा वाटप करून त्याचा आनंद आम्ही साजरा केलेला आहे। खरोखरच यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष देऊन प्रत्येक सर्वसामान्याला वेळ द्यावा, भेटीगाठी राहावं, संपर्कात राहावं, हीच मी दुसऱ्या खासदारांना, तिन्ही खासदारांना विनंती करतो।